सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज आहे 27 जुलै 2025 रविवार। मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झाला आहे। मात्र आजपासून 27 जुलैपासून राज्यात पाऊस उघडीप घेणार आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज सूर्यदर्शन पावसाची उघाड पाहायला मिळेल। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो। दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आज आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागातील पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल। दुपारनंतर फक्त आपल्याला ढगाळ वातावरण काही भागात पाहायला मिळेल। त्यासोबतच विदर्भात देखील आज पाऊस उघडीप घेणार आहे, पाऊस बंद होणार आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात पाऊस बंद होईल, पावसाची उघडीप असणार आहे। मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते। तुरळक ठिकाणी या दरम्यान हलक्या स्वरूपाच्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मित्रांनो, मात्र एकंदरीतच 27, 28 आणि 29 जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागांमधील पावसाची उघडीप असणार आहे। पाऊस विश्रांती घेणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला दुपारपर्यंत पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल। मात्र रात्री दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज पाऊस उघडीप घेतलेला पाहायला मिळेल। मात्र पुणे, सातारा आणि सांगली, कोल्हापूरच्या भागात आजचा दिवस जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। उद्यापासून या भागातील देखील पाऊस उघडणार आहे। संपूर्ण कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई-विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आज आणि उद्या 2 दिवस पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं फक्त कोकणातच आपल्याला आज आणि उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला पाऊस विश्रांती घेतलेला पाहायला मिळेल। ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।